नमस्कार. आज आपण खुरसणीची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर चला मग वेळ न वाया घालवता चटणी कशी बनवायची ते बघूया. तर इथे मी 1 वाटी खुरसणी घेतलेली आहे. वजनी प्रमाणामध्ये 100 ग्रॅम एवढी ही खुरसणी आहे. खुरसणी दुकानातून आणल्यानंतर लगेच स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. ज्यामुळे काय होतं की जी माती असते, थोडीफार जे खडे असतात ते पाण्यामध्ये खाली तळायला लागतात आणि खुरसणी वरती पाण्यामध्ये तरंगते. तरंगलेली खुरसणी पूर्ण आपण काढून घ्यायची आहे आणि कडक उन्हामध्ये सुकून घ्यायची आहे. सुकल्यानंतर ह्या अशा जाड तळाच्या एका कढईमध्ये आपण ही खुरसणी भाजून घ्यायची आहे अगदी मंद आचेवर. खुरसणी 3 ते 4 मिनिटे भाजली की यामध्ये आपण 2 चम्मचभर पांढरे तीळ टाकणार आहोत. तुमच्याकडे बिना पॉलिशचे गावठी तीळ असतील, पांढरे तीळ असतील किंवा मग काळे तीळ असतील, तुमच्याकडे जेही तीळ असतील ना ते 2 चम्मचभर तुम्ही तीळ वापरू शकता. आता बरेच जण खुरसणीला काळे तीळ म्हणतात, परंतु काळे तीळ म्हणणं योग्य नाही, कारण काळे तीळ हे वेगळे असतात. त्यामुळे इथे आपण ह्या खुरसणीला खुरसणीच म्हणायचं आहे. आता या खुरसणीमध्ये टाकूया 2 चम्मचभर पांढरे तीळ. पांढरे तीळसुद्धा आपण या खुरसणीमध्ये छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. जसं तीळ भाजल्यानंतर नाचायला लागतं ना, सेम त्याच पद्धतीने खुरसणीसुद्धा जेव्हा भाजली जाते ना, तेव्हा नाचायला लागते. तर या ठिकाणी आपण अगदी धूर निघेपर्यंत मंद आचेवर खुरसणी आणि तीळ छान भाजून घेतलेले आहे. आता यामध्ये टाकूया 1 चम्मचभर जिरे. जिरे टाकलं की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि गरम कढईमध्ये हे जे जिरं आहे ना, अगदी खरपूस सुवास येईपर्यंत छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे. जिरं, तीळ आणि जी खुरसणी आहे ना, यांचं कॉम्बिनेशन अतिशय भन्नाट आहे, त्यामुळे तुम्ही जिरं नक्की टाका. आता हे सगळं मिश्रण आपण छान खमंग सुवास येईपर्यंत भाजून घेतलं आहे. लगेच सगळं भाजल्यानंतर एका डिशमध्ये काढून थंड करण्यासाठी बाजूला ठेवूया. तुम्ही या चटणीमध्ये थोडेसे शेंगदाणे सुद्धा ॲड करू शकतात, परंतु मला मोस्टली शेंगदाण्याची चटणी वेगळी आवडते, त्यामुळे या ठिकाणी मी शेंगदाण्याचा वापर केलेला नाही. तर इथे सगळं मिश्रण थंड होईपर्यंत आपण एका लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि ह्या पाकळ्या आपण छान दळून घ्यायच्या आहेत. अगदी पेस्ट बनवायची नाही, फक्त ओबड-धोबड अगदी रवा टेक्स्चरसारखं दळून घ्यायचं आहे. लसूण आणि खुरसणी व्यवस्थित एकत्र दळली जात नाही, त्यामुळे अगोदर मी लसूण दळून घेतला आहे, एका वाटीमध्ये काढून घेतला आहे आणि त्यानंतर या लहान मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण खुरसणी घेणार आहोत आणि छान बारीक दळून घेणार आहोत. त्यामुळे काय होतं की खुरसणीसुद्धा मस्त अशी बारीक दळली जाते. लसूण आणि खुरसणी जर एकत्रित तुम्ही दळली ना, तर गोळा गोळा तयार होतो, अगदी मॉइश्चर तयार होतं. त्यामुळे लसूण व्यवस्थित दळला जात नाही आणि खुरसणीसुद्धा व्यवस्थित दळली जात नाही. म्हणूनच मी या ठिकाणी लसूण वेगळा आणि खुरसणी वेगळी दळून घेते आहे. तर तुम्ही बघू शकतात खुरसणी छान अशी बारीक दळली गेली आहे. आता यामध्येच टाकूया दळलेला लसूण. लसूण टाकल्यामुळे छान चव येते. जर तुम्ही लसूण खात नसणार ना, तर स्किप केलात तरीसुद्धा चालेल, काहीही हरकत नाही. आता यामध्येच टाकूया 1 चम्मचभर लाल तिखट. जर तुम्ही लाल मिरच्या टाकत असणार तर तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त तिखटनुसार लाल मिरचींचा वापर करू शकतात. आता यामध्ये टाकूया 1 चम्मचभर काश्मिरी लाल तिखट, ज्यामुळे चटणीला छान रंग येईल. यामध्ये टाकूया चवीपुरता अर्धा चम्मचभर मीठ आणि हे सगळं मिश्रण आपण झाकण लावून छानसं दळून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी कढीपत्त्याचा सुद्धा वापर करू शकतात. काय करायचं आहे, कढीपत्ता घ्यायचा आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि अगदी कोरडा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये तुम्ही दळून घ्यायचं आहे आणि ह्या चटणीमध्ये मिक्स करायचं आहे. तर चटणी अतिशय छान चविष्ट आणि त्याशिवाय हेल्दीसुद्धा बनते. तर इथे आपली ही खुरसण्याची चटणी तयार झाली आहे. चटणी तयार झाली की एका ताटामध्ये काढून घेऊया आणि 20 ते 25 मिनिटासाठी हवेशीर ठिकाणी ठेवायचे आहे. हवेशीर ठिकाणी किंवा मग फॅनच्या हवेखाली जर तुम्ही ही चटणी ठेवली ना, तर लसणामुळे जो आलेला मॉइश्चर आहे तो मॉइश्चर बऱ्यापैकी चटणीमध्ये कमी होतो आणि चटणी जास्त दिवस टिकते. जर तुम्ही ट्रॅव्हलिंगसाठी किंवा मग रोजच्या जेवणातील दुप्पट चव वाढवण्यासाठी, तोंडी लावण्यासाठी ही चटणी बनवली ना, तर 2 ते 3 महिने ही चटणी अजिबात खराब होत नाही. अगदी अर्धा चम्मचभर चटणी, त्यावर थोडीशी तेलाची धार टाकून ही चटणी मिक्स करायची आहे आणि त्यासोबत साध्या गव्हाची चपाती, ज्वारीची किंवा मग बाजरीची भाकरी असो किंवा मग कोणताही पराठा असो, थालीपीठ असो किंवा मग पुरी असो किंवा मग नरम पाव जरी असला ना, तरीसुद्धा पोटभर जेवण करू शकतो. तसेच रोजच्या जेवणाची तोंडाची चव वाढवण्यासाठी, ही तोंडी लावण्यासाठी चटणी तयार करू शकतो. तर आजची ही चटणी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल ना, तर प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि हो, नक्की ही चटणी नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल. अगदी जेवणाची दुप्पट चव वाढवणारी ही रेसिपी आहे. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.